नमस्कार. आज आपण पवित्र पोर्टलच्या शिक्षक भरतीबद्दल बोलणार आहोत आणि यात एक असा बदल झालाय जो खरंच एक गेम चेंजर ठरू शकतो. तर आज आपण याच महत्त्वाच्या आणि सकारात्मक बदलाचं सविस्तर विश्लेषण करणार आहोत. विशेषतः जे TAIT 2025 ची तयारी करत आहेत ना, त्यांच्यासाठी तर ही एक सुवर्ण संधीच आहे. पण हा बदल का गरजेचा होता हे समजून घेण्यासाठी आपल्याला आधी एका प्रश्नाचं उत्तर शोधावं लागेल. हा प्रश्न अनेक वर्षांपासून अनेक उमेदवारांना आणि आपल्या शिक्षण व्यवस्थेलाही सतावतोय. तो म्हणजे भरती प्रक्रिया तर पूर्ण होते, मग तरीही शाळांमध्ये शिक्षकांची पदं रिकामी का राहतात? आणि या प्रश्नाचं उत्तर दडलंय आपल्या जुन्या भरती प्रक्रियेत, जे खरं तर एका न संपणाऱ्या चक्रव्यूहासारखं बनलं होतं. चला, आज आपण हे चक्रव्यूह नेमकं काय होतं हे एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. तर आधी व्हायचं काय ते बघा. जाहिरात यायची, पण ती फक्त तेव्हा जी पदं रिक्त आहेत त्यांच्यासाठीच. मग ती सगळी भरतीची लांबलचक प्रक्रिया पूर्ण व्हायची. पण गंमत अशी की ही प्रक्रिया संपेपर्यंत अनेक शिक्षक रिटायर झालेले असायचे किंवा इतर कारणांमुळे नवीन जागा रिकाम्या झालेल्या असायच्या. मग याचा परिणाम काय? तर भरती होऊन सुद्धा शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता ती तशीच राहायची. हे एक न संपणारं चक्रच होतं. आता हे जे चक्र होतं ते तोडणं खूप गरजेचं होतं आणि त्याची दोन मुख्य कारणं होती. पहिलं, एक कायदेशीर बंधन. शिक्षण हक्क कायदा म्हणजे RTE ॲक्ट 2009 तो स्पष्टपणे सांगतो की कुठल्याही शाळेत 10% जास्त जागा रिक्त ठेवता येत नाहीत. आणि दुसरं कारण, जे कदाचित त्याहूनही महत्त्वाचं आहे, ते म्हणजे व्यावहारिक गरज. विद्यार्थ्यांचं शिक्षण तर थांबू शकत नाही, बरोबर? त्यामुळे पद रिक्त होताच तिथे शिक्षक हजर हवा. आणि ह्याच गंभीर समस्येवर तोडगा काढण्यासाठी शासनाने एक खूप महत्त्वाचा, एक दूरदृष्टीचा निर्णय घेतला, ज्यामुळे हे जुनं चक्र अखेर मोडलं गेलं. आणि विशेष म्हणजे हे सगळं घडलं अगदी झटपट. बघा, 16 डिसेंबर 2025ला पुणे शिक्षण आयुक्तांनी शासनाकडे एक महत्त्वाचा प्रस्ताव पाठवला. त्यांची शिफारस काय होती की भरती करताना फक्त आत्ताच्याच नाही, तर पुढच्या काही महिन्यात ज्या जागा रिक्त होणार आहेत त्यांचाही विचार करा. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे अवघ्या काही दिवसांमध्येच 1 जानेवारी 2026 रोजी शासनाने या ऐतिहासिक प्रस्तावाला हिरवा कंदील दाखवला. आणि मित्रांनो, हाच तो क्षण आहे, तो GR आहे ज्याने सगळं चित्रच पालटून टाकलं. 1 जानेवारी 2026च्या या शासन निर्णयानुसार आता TAIT 2025च्या भरतीमध्ये मे 2026 पर्यंत ज्या जागा रिक्त होऊ शकतात त्या पदांचा समावेश करायला अधिकृतपणे मान्यता मिळाली आहे. हा खरंच एक खूप मोठा आणि स्वागतार्ह निर्णय आहे. मग आता ही नवीन प्रक्रिया नक्की काम कशी करणार? एकदम सोपं गणित आहे. आता भरतीसाठी एकूण जागा म्हणजे काय? तर सध्याच्या रिक्त जागा अधिक मे 2026 पर्यंत ज्या जागा रिक्त होण्याची शक्यता आहे त्या जागा. याचा सरळ अर्थ असा की जे शिक्षक पुढच्या काही महिन्यात रिटायर होणार आहेत त्यांच्या जागांवर सुद्धा याच भरतीमधून उमेदवार निवडले जाणार. म्हणजे आता प्रतीक्षा नाही, थेट नियुक्ती. आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे, म्हणजे या निर्णयामुळे TAIT 2025च्या उमेदवारांसाठी किती मोठी संधी निर्माण झाली आहे ते पाहूया. फक्त एक आकडा बघा. नोव्हेंबर 2025 पर्यंत केवळ जिल्हा परिषदांमध्येच शिक्षकांची तब्बल 25,158 पदं रिक्त होती. हो, 25,000. आकडा प्रचंड मोठा आहे, नाही का? पण थांबा, खरी गोष्ट तर पुढे आहे. ही तर फक्त सुरुवात आहे. कारण आता या नवीन GRमुळे या 25,000पेक्षा जास्त पदांमध्ये मे 2026 पर्यंत रिटायर होणाऱ्या हजारो शिक्षकांच्या जागासुद्धा जोडल्या जाणार आहेत. याचा थेट अर्थ काय? तर उमेदवारांसाठी उपलब्ध असलेल्या एकूण जागांची संख्या आता खूप खूप जास्त वाढणार आहे. बरं, याचे थेट फायदे काय आहेत? तर 3 मुख्य फायदे आहेत. पहिला फायदा अर्थातच वाढलेली संधी. हजारो नवीन जागा आल्यामुळे नोकरी मिळण्याची शक्यता प्रचंड वाढली आहे. दुसरा फायदा, एकाच परीक्षेवर जास्त जागा. म्हणजे तुमच्या TAIT 2025च्या गुणांना आता खूप जास्त महत्त्व प्राप्त झालंय. आणि तिसरा आणि तितकाच महत्त्वाचा फायदा म्हणजे शाळांचं उत्तम नियोजन होणार आहे. विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच शिक्षक मिळतील आणि त्यांचं नुकसान टळेल. इथे एक तांत्रिक पण महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायला हवी. ही सगळी प्रक्रिया 21 जून 2023च्या GRनुसार जी 80% पदभरतीची मर्यादा आहे तिच्या आतच काम करेल. म्हणजे सोप्या भाषेत मे 2026 पर्यंत ज्या एकूण जागा रिक्त होतील, म्हणजे आत्ताच्या आणि संभाव्य, त्यापैकी 80% जागा या भरतीमधून नक्कीच भरल्या जाणार आहेत. हा निर्णय नक्कीच एक मोठा आणि महत्त्वाचा टप्पा आहे. पण प्रवास इथेच संपत नाही. या बदल्यामुळे भविष्यातल्या शिक्षक भरतीला एक खूप सकारात्मक आणि योग्य दिशा मिळाली आहे, हे मात्र नक्की. बघा, हा GR एक मोठं यश आहे.
यात काहीच शंका नाही. पण आपलं अंतिम ध्येय अजून थोडं दूर आहे. जसं की 100% पदभरती करणं किंवा मग आश्रमशाळांसारख्या सगळ्या प्रकारच्या शाळांना पवित्र पोर्टलवर आणणं. ही ध्येय अजून गाठायची आहेत. त्यामुळे हा प्रवास सुरूच आहे आणि हा निर्णय त्या प्रवासातला एक महत्त्वाचा मैलाचा दगड आहे. चला तर मग या सगळ्या चर्चेचा सार आपण 3 सोप्या मुद्द्यांमध्ये पुन्हा एकदा समजून घेऊया. मुद्दा क्रमांक 1, भरतीचं जे न संपणारं चक्र होतं ते आता थांबणार आहे आणि शाळांना वेळेवर शिक्षक मिळणार आहेत. मुद्दा क्रमांक 2, जो मुख्य बदल आहे तो म्हणजे मे 2026 पर्यंतच्या संभाव्य जागासुद्धा आत्ताच्याच भरतीत समाविष्ट आहेत. आणि मुद्दा क्रमांक 3, याचा थेट परिणाम म्हणजे उमेदवारांसाठी उपलब्ध जागांच्या संख्येत एक मोठी आणि निश्चित वाढ झाली आहे. आणि जाता जाता तुमच्यासाठी एक विचार करायला लावणारा प्रश्न. या नवीन आणि दूरदृष्टीच्या निर्णयामुळे तुम्हाला काय वाटतं, येत्या 5 वर्षामध्ये आपल्या महाराष्ट्रातील शैक्षणिक स्थिरता आणि शिक्षक रोजगाराचं चित्र कसं बदलू शकेल? यावर नक्की विचार करा. ही माहिती जर आपल्याला महत्त्वाची वाटली असेल तर नक्की लाईक करा. जास्तीत जास्त उमेदवारांपर्यंत ती पोहोचावी म्हणून शेअर करा. आणि हो, अशाच अधिकृत अपडेट्ससाठी शिक्षण वार्ता ऑफिशियल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.